नमस्कार शेतकरी मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात सध्या आपण आलेलो आहोत आणि बार्शी टाकळी तालुक्यात सध्याच्या परिस्थितीत आपण आहोत. आता इथे तुम्ही पाहू शकता, पहिले भाऊंनी इथे सोयाबीन पेरलेलं आहे. म्हणजे इंगोले साहेब आता माझ्यासोबत आहे, ते सांगतात की यांनी आता सोयाबीन पेरलेलं आहे आणि हे व्यवस्थित उगवलं नाही, त्याच्यामुळे यांची परत पेरणी चालू आहे. तर ही अकोला जिल्ह्यातून बरेचसे असे फोन येतात की अकोला जिल्ह्यात पाऊस कमी आहे. आता आज अकोला जिल्ह्यात मी अकोलापर्यंत जाणार आहे. तर नेमकी आपण परिस्थिती बघू काय तिथे आपल्याला कृषी विद्यापीठात काम आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथे संपूर्ण शिवारात बघू शकता. इथे पूर्ण काळे शेत तुम्हाला दिसत आहे. कोणत्याच प्रकारचा इथे सध्याच्या परिस्थितीत पाऊस नाही. जो पाऊस झालेला आहे असा हा मला असं वाटतं की या 2 दिवसात झालेला थोडाफार हा पाऊस आहे. परंतु अकोला जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जून महिन्यात जो 19 तारखेला भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदाज दिला, तर त्याही अंदाजात भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितलं की अकोला जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. नेमके असे हवामान अंदाज दिल्यामुळे होतं काय की शेतकरी विचलित होतात. ठीक आहे, आपल्या इकडे आत्ताच जास्त पाऊस झालेला आहे आणि जून महिन्यात बाबा सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे, मग शेतकरी पेरणी करतात आणि त्यांच्यावर दुबार पेरणीची मग ही पाळी येते. तर ही वेळ येते का? एवढी मोठी यंत्रणा भारतात, महाराष्ट्रात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच IMD काम करत आहे. आपल्या इथे एवढी मोठी यंत्रणा आहे. आमच्याजवळ काहीच नाही. मी हवामान तज्ज्ञसुद्धा नाही, मी अभ्यासकसुद्धा नाही. परंतु हे ग्राउंड रिॲलिटी आपण तुमच्यासमोर मांडत असतो आणि शेतकऱ्यांना जे काही समजते मला थोडंफार, त्यातून मदत करण्याचा आपण प्रयत्न करतो. पेरणी वाचवण्याचं काम आपण करतो. इथे सध्याच्या परिस्थितीत स्प्रिंकलर लागलेले आहे आणि आपण खूप साऱ्या शेतात पाहिलं की फक्त स्प्रिंकलरनी पाणी देणं चालू आहे. ही अकोला जिल्ह्याची सध्याची परिस्थिती आहे. याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? अकोला जिल्ह्यात वेगवेगळ्या आता बघा, अकोला जिल्ह्यात परिस्थिती पालटल. आता 7 तारखेला, 8 तारखेला, 9 तारखेला अकोला जिल्ह्यात पाऊस आहे. तर आणि 7 तारखेपर्यंत अकोला जिल्ह्यात पाऊस येणारच नाही अशी परिस्थिती नाही. अकोल्याचा उत्तर भाग म्हणजे तेल्हारा, अकोट हा जो भाग आहे, म्हणजे उत्तरेकडील भाग अकोल्यापासून असा पाऊस थोडाफार होऊ शकतो सध्याही. परंतु 7 तारखेशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारची आशा समोर दिसत नाही आहे. कोणत्याही प्रकारचं आशेचं किरण सध्याच्या परिस्थितीत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी अजूनही जे लोक पेरणी करतात यांच्याकडे हे गोष्ट तुम्ही एक लक्षात घी, 7 तारीख आपले एक होप आहे आणि आज रात्री मी एक 7 तारखेचा व्हिडिओ देणार आहे की नेमकी कशा प्रकारचा तो पाऊस राहणार आहे. बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशर तयार होणार आहे, त्यानुसार तो पाऊस राहील. परंतु कसा ते मी तुम्हाला आज रात्री सांगणार.